बालकांड अध्याय 8 विश्वामित्र ऋषींचे अयोध्येत आगमन। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। प्रभु श्री रामचंद्राय नमः। श्री राम सच्चिदानंद घन तो ही वैराग्य लक्षण लोक लक्षणार्थ दावी आपण दीन जन तारावया सकळ वैराग्याचे फळ स्वयं श्रीराम केवळ तोही वैराग्याचे शिळ दावी प्रबळ लोक उपकारा तीर्थाहुनी आलिया रघुनाथ नावडे राज्य राज्यार्थ नावडे लोक लोकार्थ विषय स्वार्थ नावडे इंद्रियांचा संग नावडे इंद्रियांचा भोग नावडे इंद्रिय प्रयोग अतिविराग अनुतापी नावडे प्रवृत्ती क्रिया कर्म नावडे देहादि देह धर्म नावडे विलास संभ्रम वैराग्य परम अनुतापी नावडे स्त्रियांची भेटी नावडे स्त्रियांची गोष्टी नावडे स्त्रिया पाहो दृष्टी वैराग्य पोटी विषयांचे नावडे शाब्दिक चावट नावडे चातुर्य वटवट नावडे अतिवाद खटपट मौननिष्ठ अनुतापी नावडे कळा कौतुक चांग नावडे गीत नृत्य शुभांग नावडे पारधी राजरंग वैराग्य सांग अनुतापी नावडे संग्रहो देह धान्य नावडे संपदा पदाधिमान नावडे मान सन्मान वैराग्य पूर्ण अनुतापी नावडे तया कल्पतरू तव तो कल्पनेचा सागरू कल्पना सबळ संसारू अति दुष्टरू जन्म मरण केवळ चिंतायुक्त चिंतामणी चिंता चित्ता समान दोनी चिता निर्जीवा दाहिनी चिंता अनुदिनी जित्या ते जाळी नावडे परीस धातू अर्थ अर्थ तितुका होय अनर्थ ज्याचे पोटी अर्थ स्वार्थ त्यासी परमार्थ कदा न भेटे कामधेनु नावडे मनीहून ते कामनेचे अधिष्ठान काम कामे भवबंधन वैराग्य पूर्ण नावडे तेही ऐसे दिव्य भोग समस्त त्यासी श्रीराम अनासक्त सदा वसवी एकांत अनंत अव्यक्त रहिवासी दशरथाचे सुपुत्र ऐकोनिया विश्वामित्र ऋषीश्वरा माझी पवित्र आला सत्वर यज्ञार्थ सिद्ध्या आला कोणी विश्वामित्र सामोरा धावेन रूपवर लोटांगणी नमस्कार हर्ष निर्भर गृहानी घालोनिया वरासन मधुपर्क विधी विधान सुवर्ण सुमने केले पूजन सुख संपन्न ऋषी झाला वसिष्ठ विश्वामित्रा भेटी आलिंगनी पडली मिठी दोघांची एकत्वे एक दृष्टी दोघांचे पोटी एक सुख दोघांचे एक कर्माचरण दोघांचे एक अनुष्ठान दोघांचे एक ब्रह्मज्ञान एकत्वे पूर्ण दोघे जण दशरथाचे सभास्थानी दोघे बैसले एकासनी तेने शोभली ते आवनी
जेवी गगनी शशी सूर्य दशरथ मने विश्वामित्रा तू होसी प्रतिसृष्टीचा धात्रा उद्धारावया कुळगोत्रा परम पवित्रा आलासी धन्य भाग्याचे आजी आम्ही धन्य अयोध्येची भूमी जे कृपेन आलेत तुम्ही जे व्रत जपे तपे न भेटा जेथे संतोषोनी साधू आले तेथे कल्याण मुसावले तीर्थाचे फळ तेही पावले भवाब्दीचे भले पार उतारो जेथे तुमचे कृपा दृष्टी पाहे तेथे भगवंत अवश्य आहे जगद्वंद्य तुझे पाय बहुमिकाय अनुवादू संतोषोनी बोले दशरथ विश्वामित्रा तुझे मनोगत सिद्धी पावविन समस्त जे निश्चितार्थ मदवाक्य जे जे तुझे मनोरथ ते ते जानम्य केले कृतार्थ तेने वाक्य संतोषयुक्त स्वयं बोलत विश्वामित्र दशरथा तुझे औदार्य धैर्य वीर्य गुण गांभीर्य तुझ्या पुरुषार्थाचे शौर्य सुरवर स्वर्गी वानिताती रणी जिंकोणी शुक्रासी सुखी केले देव गुरुसी यश दिदले इंद्रासी तू सूर्यवंशासी मंडन ऐकोणी ऋषींची वचनोक्ती राजा सुखावला चित्ती त्या सुखाची सुखस्फूर्ती काय ऋषी प्रती बोलत होनी अति विनीत जोडोनी दोन्ही हस्त ऋषींचा कृत कार्यार्थ असे पुसत स्वानंदे गायत्री मंत्र कृत कार्यार्था विश्वामित्र ऋषीवर्या तू आलासी कोण्या कार्या महाधैर्या मज सांग मने सूर्यवंशी महावर्या ऐकेन रूपा परोपकार्या सूरसिद्ध कृत कार्या मागणे राया अवधारी माझे मागणे नव्हे वित्त माझे मागणे नव्हे प्राकृत माझे मागणे रघुनाथ यज्ञ सिद्ध्यर्थ कृत कार्या ऐकोणी ऋषींचे वचन गज बजिले रायाचे मन वीर्य गेले हरपून कंपायमान सर्वांगी सर्प कपाळी काटा नेटे कासाप सुरळीचे पुच्छ तुटे मासा जळा वेगळा फुटे तैसे दुःख वाटे रायासी सने वानरा गालीचे का धन जैसे कृपणाचे भाने नेले भनगाचे तैसे मन रायाचे श्रीरामी प्राण जाता देह विकळ मन मूर्छित इंद्रिये बरळ राम जाताची तत्काळ रायासी केवळ दैन्य तैसे वाचेसी पडले दृढ मौन ऋषीसी नेदी प्रतिवचन समयाचे चातुर्य ज्ञान विचारून बोलत मने यज्ञ विघ्न करीती राक्षस मनुष्य मारक कर्कश राम केवळ बाळवेश राजस धनुर्विद्याभ्यास नाही केला नाही रणांगण देखिले नाही पूर्वी युद्ध झाले त्यासी राक्षसासी पहिले युद्ध करविले केवी जाय मी केवळ पुत्र कृपणा
श्रीराम माझे निज निधान, श्रीराम माझे जीवन धन, तो न देव वेदान राक्षस भक्षा. श्रीरामाचा प्रथम संबंध, तोही राक्षसांशी द्वंद्व युद्ध. तुम्ही विचार विशद, ज्ञान प्रबुद्ध तुम्ही आहा. श्रीराम केवळ बाळ, श्रीराम केवळ बाळ. नाही शास्त्र विद्या प्रबळ, नाही मंत्र शास्त्र शुद्धशीळ. त्यासी युद्ध प्रबळ राक्षसाशी केवी. जे जे मागाल तुम्ही समर्थ, ते ते राज्य राज पदार्थ. शिखे देईन जीवित्व, परी रघुनाथ न देववे. ऐकोनी रायांचे वचन, विश्वामित्र झाला कोपायमान. अत्यंत क्षोभोनिया जान, काय वचन आपण बोलत. अरे मी भेटलो दशरथ, द्विजा तुझे मनोरथ. आधीच झाले कृत कार्यार्थ, ऐसे सभेत जल्पसी. तेची मागता दान, न देववे मनसी आपण. हेची मुख्यत्वे कुळ दूषण, दिदले दान न देववे मनसी. सूर्यवंशी राजे जान, जे जे झाले धर्मभूषण. त्या माझी तू धर्म दूषण, दिदले दान न देववे मनसी. हरिश्चंद्रे स्वप्नदान, जागृती सत्य केले संपूर्ण. आपण विकिले आपण, दक्षिणा वचन सत्यत्वे. त्या वंशी तू जन्मलासी, दिदले दान तेन देसी. हे सामर्थ्य तुझची पासी, सूर्यवंशासी निंदका. हेच वंशी शिबी जान, पक्षियाचे नि समान. मांस तू किले आपण, परी मिथ्या वचन न करीच. हेची वंशी मुज कुंद जान, इंद्रा साह्य केले आपण. तेने युद्ध केले दारुण, रणकंदन तारकेसी. ते वंशी तू जन्मोनी जान, दानन देववे मनसी आपण. ते वंशीच्या यशासी पूर्ण, तुवा दूषण लाविले. रुक्मांगदयेच वंशी, मोहिनीने छळिता त्यासी. पुत्राचे शिर देवणी तीसी, व्रत एकादशी उद्धारू. तू ही तेच वंशी जन्मलासी, पुत्र न देववे स्वय मनसी. लाज लाविली पूर्वजांसी, उने सूर्यवंशासी तुझेनी. काकुत्स बैसला इंद्राचे स्कंदी, दैत्य पराभविले युद्धी. ते वंशीचा तू त्रिशुद्धी, मनसी पुत्र नेदी युद्धार्थ. तू रामासी मनसी बाळ, हे मूर्ख बुद्धी अति स्थूळ. श्रीराम अवतार निर्मळ, जान केवळ सुरसाह्य. श्रीराम नवे बालक, राक्षस कुळासी अंतक. स्वधर्माचा संस्थापक, साधूंचा आवश्यक सहाकारी. धनुर्विद्याने रघुनंदन, हे वचनाची अति अप्रमाण. राम सकळ विद्या जन्मस्थान, शस्त्रास्त्र जीवन निज बीज राम. राम रण रंग धीर, गुणा गुण गंभीर. वीराधिराज महावीर, परमशूर श्रीराम. राम मनुष्य नवे पाही, राम देहीच विदेही. राम चैतन्य विग्रही, राम स्वदेही परब्रह्म. राया तू नेनसी निश्चित, श्रीराम मानिसी प्राकृत.
वशिष्ठासी पुसे हा वृत्तांत तो यथार्थ सांगेल. आता स्वस्ती असो तुम्हासी सकळ कल्याण श्रीरामासी. मी जाईन स्वाश्रमासी म्हणून ऋषी निघाला. तव वशिष्ठ म्हणे नृपवरा क्षोभऊ नको विश्वामित्रा. हा प्रतिसृष्टीचा धात्रा भस्म कुळ गोत्रा क्षणार्धे करील. धन्य वशिष्ठाचा भाव सूक्ष्म सुचविला निर्वाळ. जेणे सुखावे ऋषी आणि राव तैसा उपाय चिंतिला. वशिष्ठ सांगे रायासी शांत करी विश्वामित्रासी. दोघे पुत्र द्यावे त्यासी दोघे पुत्र तुम्हा पासी क्रीडनार्थ. गुरु आज्ञा वंदोन शिरसी लोटांगण विश्वामित्रासी. राम लक्ष्मण दिदले तुम्हासी दोघे मज पासी राहू द्या. विश्वामित्र म्हणे भले झाले एके रामे काय नव्हे केले. सवे लक्ष्मणासी दिधले भाग्य फळले पै माझे. विश्वामित्र म्हणे वशिष्ठासी तू सत्य सद्गुरु सूर्यवंशी. रक्षिले दोहीच्या धर्मासी ज्ञाता होसी सज्ञानत्वे. वशिष्ठ विश्वामित्र आणि रावो स्वस्थानी बैसले पहावो. गादी सुत झाला निसंदेहो परम उत्साह स्वानंदे. राजा म्हणे जीव लगासी राम पाचारा ऋषी भेटीसी. हे रूपातला राजज्ञेसी अति वेगेसी विनीत. लोटांगण वशिष्ठासी साष्टांगण मन रायासी. चरणी माथा विश्वामित्रासी तेरे हृदयासी आलिंगिले. ऋषी रामा झाली भेटी आनंद विश्वामित्राच्या पोटी. जय जयकारे गर्जता उठी श्रीराम दृष्टी देखोनी. एका जनार्दना शरण झाले गुरु शिष्य दर्शन. येथोनी श्रीराम आपण वैराग्य पूर्ण निरोपी. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे बालकांड एकाकार टीकाया. विश्वामित्रागमन नाम अष्टमोध्याय गोडः. पुंडलीक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय.